बदलापूर शहरात नव्यानं उभारण्यात आलेल्या पुलाची कोनशिलाची जी काही दुरावस्था झाली किंवा दुर्दशा झालीय ती आपण काही तासांपूर्वी प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला। खरं तर ही कोनशिला जी आहे ती पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळते। 6 तारखेला ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन होता त्या दिवशी खरं तर ही कोनशिला तुटली असल्याची माहिती आता समोर येते। ही दुसरं तिसरं कोणाकडून नसून तुटलेली नसून तर अग्निशमन दल जे जबाबदार एक प्रशासन आहे त्यांच्या वाहनाकडून ही जी कोनशिला आहे ती तुटली असल्याची माहिती समोर आलेली आहे। महत्वाचं म्हणजे ज्यावेळी या ठिकाणी कार्यक्रम होता त्यावेळी अग्निशमन दलाचं वाहन या ठिकाणी आलं आणि या वाहनाची धडक जी आहे ती या कोनशिलेला बसली आणि त्याच्यानंतर आपण बघत असाल पूर्णपणे ही कोनशिला नेस्तनाभूत झालेली आहे, पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे। जबाबदार प्रशासन म्हणून अग्निशमन दलानं याची माहिती प्रशासनाला देणं गरजेचं होतं, परंतु 15 दिवस आजची 20 तारीख आहे, 20 जून आहे, जवळपास 15 ते 16 दिवस उलटूनही अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रशासनाला याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये। या संदर्भात आम्ही खरं तर अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत हरिदास सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला। खरं तर या संदर्भात पहिले त्यांना माहितीच नव्हती कारण की त्या वाहनामध्ये ते त्यावेळी उपस्थित नव्हते। आमच्या गाडीची एका ठिकाणी एका ठिकाणी अपघात झाला छोटासा अशी माहिती त्यांनी संबंधित जे कर्मचारी आहेत जे वाहन चालवायला होते त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली सूर्यवंशी सरांना, परंतु या अपघातामध्ये ही कोनशिला तुटली आहे याची कोणतीही माहिती त्यांनी दिली नव्हती। सरांनी खरं तर त्यांना आता पुन्हा एकदा विचारणा केली सदर कर्मचाऱ्यांना आणि विचारणा केल्यानंतर खरं तर आता पुन्हा एकदा त्यांनी माहिती दिलेली आहे की ही जी कोनशिला तुटली आहे ती आमच्याच वाहनाच्या माध्यमातून तुटलेली आहे आणि खरं तर याची माहिती लगेचच आम्ही प्रशासनाला देऊ असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु 15 दिवस अग्निशमन दल करत काय होतं आणि जर अग्निशमन दलाचे जे त्या वाहनावरती कर्मचारी आहेत त्यांनी ही माहिती संबंधित प्रशासनाला का दिली नाही असा सुद्धा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय। 2024 ला 13 ऑक्टोबर 2024 ला औला स्थितीचा जो नवीन पूल आहे त्या नवीन पुलाची एकंदरीत आपण बघितलं तर या ठिकाणी लोकार्पण झालं होतं आणि त्यावेळी आमदार किसन कथोरे यांच्या हस्तेच खरं तर लोकार्पण झालं होतं। बांधकाम तत्कालीन जे बांधकाम मंत्री आहेत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची तसेच या संबंधित हा जो काही पूल आहे त्याची बांधणी किती साली झाली आणि पूर्ण माहिती जी आहे ती या कोनशिलेवरती खरं तर रेखाटलेली होती। वर्षानुवर्ष या ठिकाणी ही कोनशिला राहिली असती, परंतु अवघ्या 2 वर्षांमध्ये एक अपघात म्हणजे एका अग्निशमन गाडीची जर धडक या कोनशिलेला बसते आणि त्याच्यानंतर ही कोनशिला पूर्ण तुटते। संबंधित जे मंत्री आहेत त्यांचं नाव खरं तर या दगडांखाली आहे, संबंधित स्थानिक आमदार आहेत त्यांचं नाव या दगडाखाली आहे आणि अग्निशमन दलाच्या वाहनाच्या माध्यमातून जर हा संपूर्ण प्रकार घडतोय तर अग्निशमन दलाच्या या संबंधित कर्मचाऱ्यांवरती आता स्थानिक प्रशासनानं कारवाई करणं गरजेचं झालेलं आहे। कल्पना न देणं, सरकारी जे या ठिकाणी बांधकाम आहे त्याचे नुकसान करणं आणि एकंदरीत संबंधित जी काही माहिती आहे ती सरकारपर्यंत प्रशासनापर्यंत न देणं या संदर्भात खरं तर त्यांच्यावरती कारवाई आता होणं गरजेचं आहे आणि हे जे नुकसान आहे ते नुकसान भरपाई आता नेमकं करणार कोण असा सुद्धा सवाल जो आहे तो आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। या संदर्भात नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्याशी सुद्धा बोलणं झालं। संबंधित अधिकाऱ्यांना खरं तर या विचारणा करू आम्ही आणि जर त्यांच्याकडून चूक झाली असेल तर एकंदरीत त्यांना या संदर्भात विचारणा केली जाईल अशी सुद्धा माहिती जी आहे ती आता नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे यांनी सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे आता ही कोनशिला जी खूप महत्वपूर्ण असते जी हा जो नवीन पूल आहे त्याची पूर्ण माहिती देण्यासाठी ही जी कोनशिला उभारण्यात आलेली आहे आणि सध्या त्याची जी दुर्दशा आपण पाहतोय, दुर्दशा झाली तर म्हणजे अपघात झाला तर झाला, पण हे अग्निशमन दलाचे जे अधिकारी निगरगठ्ठ अधिकारी जे या गाडीवरती होते ते ज्यावेळी हा संपूर्ण प्रकार झाला तर त्याची त्यांनी कल्पना देणं सुद्धा महत्वाचं त्यांना वाटलं नाही का? एक जबाबदार प्रशासन म्हणून आपण जर शहरात काम करताय तर ही जबाबदारी या संबंधित कर्मचाऱ्यांनी का झटकली असा सुद्धा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो। त्यामुळे त्या वाहनावरती जे कर्मचारी होते ज्यांच्याकडून हा अपघात झालेला आहे त्यांच्यावरती कारवाईची मागणी आता केली जाते, कारण की जर एखादी वैयक्तिक गाडी असती, खासगी गाडी असती आणि त्या गाडीकडून जर धडक बसली असती या कोनशिलेला तर एकंदरीत माहिती आपण बघत असाल तर म्हणजे लगेच कारवाई जी आहे ती त्यांनी केली असती।
आणि आपण बघत असाल तर त्याच्यामुळे आता जर सर्वसामान्य नागरिकाने जर हा संपूर्ण प्रकार केला असता तर त्याच्यावरती कारवाई झाली असती व अग्निशमन दलांच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती सुद्धा आता कारवाई होणं आणि नुकसान भरपाई त्यांच्याकडून भरून घेणं खरं तर आता गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे प्रशासन आता यावरती पुढे काय करतं याचे अपडेट आपण यापुढे सुद्धा घेणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.